बिहारमध्ये एनडीएनं आता 124 जागांवर आघाडी घेतलेली आहे। महाआघाडी महागठबंधन 86 जागांवर आघाडीवर आहे, तर जनसुराज पक्ष 3 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 89 जागांवर भाजप जेडीयूनं 61 जागांवर आघाडी घेतलेली आहे, तर आरजेडीनं 79 जागांवर सध्या आघाडी घेतल्याचं चित्र आहे। काँग्रेसने 7 जागांवर आघाडी घेतलेली आहे। सुरुवातीचे कल आहे आता जवळपास 9:30 होत आहेत, 9:30 वाजतायत। 11 ते 12 पर्यंत बहुतांश चित्र स्पष्ट झालेलं असेल असं देखील वारंवार सांगितलं जातं। अगदी एक झटपट आपण सगळं याच्यावर एक नजर टाकूया आणि बघूया आपण काय नेमके हे निकाल येत आहेत। भाजप 81, कल आपण पाहतोय 57 नितीश कुमार जेडीयू, तर 9 काँग्रेस। 9 जागांवर आपण पाहतोय काँग्रेसनं आता आघाडी घेतलेली आहे आणि 76 जागा जात आहेत आरजेडीकडे, तर इतर 7। तर मगाशी चर्चेमध्ये जो मुद्दा उपस्थित झालेला होता, आरजेडी आता जेडीयू पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीच्या निकालामध्ये आरजेडी अर्थातच तेजस्वी यादव हा एक मोठा आणि महत्त्वाचा फॅक्टर म्हणून उभा राहू शकतो असं म्हणायला सध्या तरी हरकत नाहीये। अर्थात हे सुरुवातीचे कल आहेत, निकाल नाहीये हे आपल्याला कल्पना आहे। मात्र ज्या पद्धतीचे आकडे आता आपल्या समोर आहेत त्यावर आपण पुन्हा एकदा संजय आवटे सरांकडे जाणार आहोत। सर, गेल्या काही वेळापासून ही जी चर्चा सुरू होती, अर्थात दोन्ही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत, त्यांच्या संपूर्ण प्रतिक्रिया तुम्ही ऐकलेल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहूनच बिहारच्या लोकांनी मतदान केलंय असं देखील त्यांचं म्हणणं आहे। तुमचं यावर काय मत आहे? स्पष्ट झालेलं आहे। म्हणजे चित्र कितीही बदललं आणि कितीही कल बदलले तरी सुद्धा नितीश कुमारांपेक्षा तेजस्वी यादव यांच्या पक्षाला अधिक जागा मिळतील याच्यामध्ये काही शंका नाहीये। त्यामुळे किमान क्रमांक 2चा पक्ष तेजस्वी यादव यांचा असेल हे दिसतच आहे। हे एक मला असं वाटतं की हा फार मोठा फटका आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पक्षापेक्षा तेजस्वी यादव यांच्या पक्षाला अधिक जागा मिळणं म्हणजे बिहारबद्दलचा लोकांचा कौल काय आहे हे स्पष्ट होतं। नवनाथ बन आता मगाशी बोलत होते आणि ते ठीक आहे, नवनाथ बन हे आपले जुने मित्र आहेत, आपले पत्रकार मित्र आहेत आणि ते आता भाजपचे प्रवक्ते झालेले आहेत। आणि भाजपचा प्रवक्ता झाला की त्याला हे शिकवलं जातं की तुम्ही 3 मिनिटं बोलाल तर त्या 3 मिनिटांमध्ये किमान 10 वेळा मोदींचं नाव आलं पाहिजे। त्यामुळे त्याने त्याप्रमाणे ते नाव घेतलं। पण एक लक्षात घेतलं पाहिजे की मोदी असोत किंवा कोणी काही असोत, जे अपयश आहे ते अपयश पण लक्षात घेतलं पाहिजे आणि विरोधी पक्षाला मिळणारी स्पेस लक्षात घेतली पाहिजे। मुळात मला एक सांगा, म्हणजे साधी गोष्ट आहे, आता मगापासून चर्चा सुरू आहे की विकास 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 विकास। हे बघा, विकास ही गोष्ट मोजण्यासाठी आपल्याकडे काही निर्देशांक आहेत, त्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असं म्हणतात, बरोबर आहे? ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स तुम्ही जा बरं, हे मी सांगत नाही, नीती आयोग नावाची भारतीय सरकारची व्यवस्था आहे। नीती आयोगाच्या तुम्ही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये जा, त्यात सगळ्यात शेवटचं राज्य, तुम्ही पण जाऊ शकता गुगलवर जा, ते पब्लिक डोमेन मध्ये आहे। तुम्ही गेलात तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये सगळ्यात शेवटचा क्रमांक आहे बिहारचा, सगळ्यात शेवटचा, म्हणजे अगदी सिक्कीम मणिपूर वगैरे पेक्षा सुद्धा शेवटचा क्रमांक आहे बिहारचा। जे बिहार एवढं महत्वाचं राज्य आहे, मगाशी म्हटल्याप्रमाणे एवढा इतिहास आहे, एवढी लेगसी आहे, म्हणजे बुद्धापासून ते अगदी जयप्रकाश नारायणांच्या जेपी आंदोलनापर्यंत, संपूर्ण क्रांती आंदोलनापर्यंत एवढं सगळं ज्या बिहारनं भारताचं समाजकारण राजकारण बदललं, ज्या बिहारचा एकूण प्रभाव भारतावर आहे, भारताच्या जनमानसावर आहे, त्या बिहारमध्ये विकासाची अवस्था काय आहे तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये आणि सगळ्या निकषांवर, म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये बिहार तळावर, आरोग्याच्या निकषांवर बिहार तळावर, शिक्षणाच्या निकषांवर बिहार तळावर। म्हणजे मला कळत नाही की एवढा तळाशी बिहार गेलेला आहे आणि कुठला विकास झालेला आहे। तर मला असं वाटतं की हा जो काही प्रकार आहे ना, की मुळात 5 वर्ष काहीच करायचं नाही आणि 5 वर्षानंतर जेव्हा निवडणुका येतात तेव्हा मात्र मतदारांना लालूच दाखवायची, आमिष दाखवायचं। आणि हे भाजपच आता करताय असं नाही, हे यापूर्वी काँग्रेसनं पण केलेलं आहे। पण मुळामध्ये हे प्रकार जे आहेत हे अत्यंत वाईट आहेत, गैर आहेत। कारण मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे हा जो पायंडा पडतो आहे, म्हणजे मधल्या कालावधीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू असायचा, तो अजूनही सुरू असतो। पण आता हे जे अधिकृत पैसे वाटप सुरू आहे सरकारच्या खर्चातून आणि थेट लोकांच्या खात्यावर, याचं काहीतरी केलं पाहिजे। आणि असं होत असताना सुद्धा विकासाच्या अनुषंगाने चर्चा करायचीच नाही आणि उगाच विकास विकास म्हणायचं। मी जे म्हटलं की भाजपने जे मॉडेल सेट केलेलं आहे, पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा मुळात निवडणुका आपल्या सोयीने कशा लागतील हे बघायचं। निवडणुका जेव्हा तोंडावर येतात तेव्हा बरोबर लोकांच्या खात्यावर पैसे पाठवायचे, त्याच कालावधीमध्ये हिंदू मुस्लिम किंवा काय अशा प्रकारचं नॅरेटिव्ह तयार करायचं। आणि तिसरं म्हणजे निवडणूक आयोगाने एकूण निवडणूक प्रक्रिया याच्या अनुषंगाने काही हे या प्रकारचं जे काही यंत्रणा तयार केलेली आहे ना, मला असं वाटतं, मी पुन्हा सांगतो,
हा प्रश्न भाजपचा नाही, हा प्रश्न काँग्रेसचा नाही. काँग्रेस जेव्हा करत होतं, काँग्रेस सत्तेमध्ये होती तेव्हा काँग्रेसच्या विरोधामध्ये पण आपण सगळे बोलत होतो. हे आपलं कामच आहे. पण मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा वाटतो की हा जो पायंडा पडू पाहतो आहे मतदार विकत घेण्याचा आणि विकासाच्या मुद्द्यावर न बोलण्याचा, तो पायंडा फार भयंकर आहे. बिहारच्या माणसांना तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आणि म्हणून मी तुम्हाला जे म्हटलं ना, गुगलवर ज्याप्रमाणे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स उपलब्ध आहे, तो मला उपलब्ध आहे, तुम्हाला उपलब्ध आहे आणि बिहारच्या तरुणाईला पण उपलब्ध आहे. त्यामुळे याच बिहारच्या तरुणांचं म्हणणं असं आहे की बिहार आहे कुठे? किरकोळ छोटी छोटी राज्य पुढे गेली, पण एवढंसं केरळ किती पुढे गेलं, एवढंसं गोवा पुढे गेलं, अगदी दूरचं ज्याला अगदी मागासलेलं मानलं जायचं ते सिक्कीम, नागालँड आमच्या पुढे गेले. आणि बिहार सारखं एवढं महत्वाचं राज्य बरं काय नाही बिहारमध्ये मला सांगा? निसर्ग आहे, नदी आहे, पाणी आहे, समृद्धी आहे, संपन्न आर्यावर्त ज्याला म्हटलं जातं, एवढा समृद्ध परिसर आहे बिहारमध्ये. अगदी महत्वाची संस्कृती उदयाला आली, एवढं महत्वाचं राज्य आहे. त्या बिहारमध्ये जर अशी अवस्था असेल तर बिहारमध्ये सगळी श्रीमंती आहे, तरीही बिहारला गरीब केलं कोणी? ज्यांनी बिहारला गरीब केलं त्यांच्या अनुषंगानं तरुणाई प्रश्न विचारणार. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही बाकी लालूच दाखवण्याचा प्रयत्न काही जरी केला असला तरी सुद्धा बिहारच्या तरुणाईला असं वाटलेलं आहे की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही तुमच्या सोबत नाही आहोत. आणि म्हणून त्यांनी वेगळा निर्णय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही एवढं सगळं करून सुद्धा तेजस्वी यादव तुमच्या समोर आव्हान उभं करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे, ही फार महत्वाची घटना आहे. आणि एवढं होऊनही जर भाजपला याचा अंदाज येत नसेल, भाजपला हे समजत नसेल, तर मला असं वाटतं की भाजपच्यासाठी सुद्धा येणारा काळ फार कठीण असणार. एक महत्वाची बातमी समोर येते. आपण पाहतोय बिहारमध्ये एनडीएनं आता 124 जागांवर आघाडी घेतलेली आहे. महागठबंधनची 86 जागांवर आघाडी आहे. या आघाडीची एक महत्वाची बातमी, जनसुराज पार्टीनं 3 जागांवर आघाडी घेतल्याचं देखील समोर येते. आणि या संपूर्ण निवडणुकीचे अचूक आणि वेगवान निकाल आपण झी 24 तासवर पाहतोय. एक महत्वाची अपडेट आपण पाहतोय. तर आरजेडीनं 76 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे, जेडीयू 66, महागठबंधन 86 जागांवर आघाडीवर आहे आणि भाजप 89 जागांवर सध्या पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आताच्या आकडेवारीनुसार, कलांनुसार भाजप हा सर्वात मोठा पक्ष बनताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतो आहे. पुढच्या कलांमध्ये यामध्ये काय बदल होतो याकडे देखील आपलं लक्ष असेल. मात्र एनडीएनं 155 जागांवर सध्या आघाडी घेतलेली आहे आणि 86 जागांवरती सध्या महाआघाडी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. श्रीकांत, यामध्ये फक्त एक पॉइंट ऍड करते. एका मिनिटापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे जात होती, ती म्हणजे तेज प्रताप यादव पिछाडीवर आहेत. मगाशी आपल्या डिस्कशनमध्ये हा मुद्दा निघालेला होता, मला वाटतं संजय आवटे सरांनी हा मांडलेला होता. तो म्हणजे यादव घराण्यामध्ये कुठेतरी एक प्रकारचा समन्वय दिसत नव्हता. काँग्रेस बरोबर सुद्धा जेव्हा वाटाघाटी होत होत्या तेव्हा सुद्धा हा मुद्दा उपस्थित होत होता. त्यामुळे तेजप्रताप यादव यांची पिछाडी ही किती मोठी ठरू शकते, मुद्दा किती हा महत्त्वाचा असू शकतो बिहारच्या राजकारणामध्ये, आपण या संदर्भात मला वाटतं एक छोटं विश्लेषण संजय सरांकडून जाणून घेऊया. संजय सर, काय म्हणताय तुम्ही? तेजप्रताप यादव सध्या तरी पिछाडीवर आहेत, तर याकडे आपण कसं पाहू शकतो? कारण यादव घराण्यामध्ये नसलेली समन्वयता, त्या घराण्यामध्ये झालेले सगळे जे वाद होते गेल्या काही दिवसांमध्ये बिहारच्या राजकारणावर परिणाम करणारे ठरणार होते, तेव्हा या घडामोडीकडे स्पेसिफिकली आपण कसं पाहता? ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला, म्हणजे खरं तर आता मला असं दिसतंय की तेजस्वी यादव हा फार महत्वाचा नेता म्हणून उदयाला येतो आहे. तो यापूर्वी होता आणि तेजस्वी यादव यांचा करिश्मा, त्यांची जादू मोठ्या प्रमाणात दिसते आहे. पण तेजस्वी यादवांना ज्या प्रकारे सोबत मिळायला पाहिजे होती, ज्या प्रकारचे अलायन्स व्हायला पाहिजे होते, म्हणजे तुम्ही गंमत बघा, भाजपमध्ये जर आपण बघितलं तर सुशील मोदी हा फार महत्वाचा चेहरा भाजपचा होता. त्यांच्यानंतर भाजपला त्या प्रकारे चेहरा खरं म्हणजे मिळाला नाही. पण तरी सुद्धा भाजपनं नितीश कुमारांचा चेहरा सोबत घेऊन ज्या प्रकारे पुढे जाण्याचा प्रयत्न केला, त्या तुलनेमध्ये आपण विचार केला तर तेजस्वी यादव यांना मात्र तशा प्रकारचा पाठिंबा, तशा प्रकारचे अलायन्स त्यांचे होऊ शकले नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामध्ये 3 मुद्दे आहेत. मगाशी ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की खरं म्हणजे काँग्रेस ज्या प्रकारे परफॉर्म करेल अशी अपेक्षा होती, त्या तुलनेमध्ये काँग्रेस खूपच मागे पडली आणि काँग्रेसनं याच्यावर खरं म्हणजे काम केलं पाहिजे. राहुल गांधी यांचं नेतृत्व आता फार चांगल्या प्रकारे उदयाला आलंय वगैरे सगळं म्हटलं जातं. बरोबर आहे, राहुल गांधीच्या पत्रकार परिषदा घेतात, त्या प्रभावी असतात, त्याचे मुद्दे महत्वाचे असतात. पण हे पण त्याच वेळी लक्षात घेतलं पाहिजे की राहुल गांधींना निवडणुका लढवणं, निवडणुका जिंकणं आणि निवडणुकीमध्ये त्या राज्यात तळ ठोकून राहून काम करणं हे शिकावं लागणार. त्यामुळे तो जो मुद्दा आहे की काँग्रेस फारच दूर होती. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे यादव घराण्यामधली जी काही यादवांमधली जी यादवी आहे, म्हणजे लालू प्रसाद यादव यांची कन्या रोहिणी आणि तेजप्रताप आणि तेजस्वी यांच्यामध्ये समन्वयाचा खूप मोठा अभाव होता. तेजस्वी यादव हा दिसतोय की खरं म्हणजे पूर्णपणे आता एक महत्वाचा नेता म्हणून पुढे येतोय, तेव्हा घरातून उलट पक्षी विरोध होता कामा नये. पण प्रत्यक्षात मात्र तेजस्वी यादव यांच्या वाटेमध्ये सर्वाधिक अडथळे कोणी आणले असतील तर त्यांच्या घरातल्याच लोकांनी आणले.
आणि त्याचा पण फटका इथं दिसतो. तुम्हाला फक्त एक फक्त मुद्दा नोंदवून ठेवतो, तो म्हणजे मुकेश सैनी नावाचे गृहस्थ आहेत. म्हणजे आता जे आरजेडीला खूप चांगलं यश मिळतंय त्यामध्ये एक फार महत्वाचा मुद्दा असा आहे, मुकेश सैनींना उपमुख्यमंत्री केलं जाईल अशी घोषणा तेजस्वी यादव यांनी केली होती. एक तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री आणि मुकेश सैनी हे उपमुख्यमंत्री. तर मुकेश सैनी हे मल्लाह जातीचे आहेत आणि मल्लाह जात ही खरं म्हणजे तिथे फार महत्वाची आणि या जातसमूहाला आतापर्यंत तशा अर्थानं रिप्रेझेंटेशन मिळालेलं नव्हतं. तर आरजेडीला ज्या जागा आता मिळत आहेत किंवा ज्या प्रकारची मतं मिळत आहेत त्यामध्ये हा पण भाग जो आहे मल्लाह याचा फार मोठा वाटा हा एक मुद्दा आहे. दुसरं असं की मागच्या निवडणुकीमध्ये MIM बऱ्यापैकी मुस्लिम मतांचं विभाजन केलेलं होतं. तर या निवडणुकीमध्ये मात्र मुस्लिम मतांचं विभाजन त्या प्रकारे झालं नाही आणि बऱ्यापैकी मुस्लिम मतं जी आहेत ती तशी बऱ्यापैकी एक गठ्ठा तेजस्वी यादव यांना किंवा काँग्रेसला महागठबंधनला मिळू शकली. त्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन झालं नाही. त्याच प्रकारे यादव मतांचं विभाजन झालं नाही फार मोठ्या प्रमाणामध्ये. मल्लाह मतं मिळाली. या सगळ्यामुळे मला असं दिसतंय की आता आरजेडीची अवस्था बऱ्यापैकी बरी झालेली आहे असं मला वाटतंय. पण त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो असतो तो सीट शेअरिंगचा असतो. भाजपकडनं या सगळ्या लोकांनी शिकलं पाहिजे की भाजप इलेक्शन मोडमध्ये असतं. भाजप कायम निवडणुकीच्या अनुषंगानं सर्व्हे करणं, त्याचा अभ्यास करणं, सीट शेअरिंगच्या अनुषंगानं काम करणं, काय काय करता येणं शक्य आहे, व्यूहरचना आखणं, या सगळ्यामध्ये मला असं दिसतंय की विरोधक कायमच अपयशी ठरतात. त्यामुळे यावेळी सुद्धा विरोधकांनी ही गडबड केली. सीट शेअरिंगच्या अनुषंगानं जो गोंधळ झाला त्या गोंधळाचं चित्र किंवा गोंधळाचं प्रतिबिंब या निकालामध्ये उमटतंय. त्यामुळे तेजस्वी यादव एकटे चाललेले आहेत पण काँग्रेस हारते आहे, तेजे प्रताप यादव हारतायत. त्यामुळे हे बाकीचे सोबतचे घटक मात्र चालले नाहीत म्हणून अपयशाला तोंड द्यावं लागतंय. अदरवाईज तेजस्वी यादव खरं म्हणजे जिंकू शकले असते, तेजस्वी यादव हे मुख्यमंत्री होऊ शकले असते असं आत्ताचं चित्र.